30 डिसेंबर 1988 ते 25 डिसेंबर 1989 या कालावधीमध्ये धुळे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामध्ये बनावट धनादेशाद्वारे 47 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तब्बल 26 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। राज्यभर गाजत असलेल्या या खटल्याचा तब्बल 33 वर्षांनंतर निकाल लागला आहे। भास्कर वाघ आणि सखाराम वसावे या दोघांना विविध कलमान्वये दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली आहे। दरम्यान 26 जणांविरुद्ध दाखल खटल्यातील 17 संशयित मृत झाले असून यातील 9 जण मृत पावले आहेत। जगन्नाथ पवार, अशोक पवार, गुलफाम शेख, रामदास रामजादे, कृष्णलाल शहा, शिवकुमार जोशी, रामचंद्र महाले यांना निर्दोष मुक्त करण्यात आले, तर भास्कर वाघ आणि सखाराम वसावे यांना विविध कलमान्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे। यातील भास्कर वाघ याच्यावर तब्बल 14 गुन्हे दाखल असून त्यापैकी 4 खटल्यांचा निकाल न्यायप्रविष्ट आहे। दरम्यान 10 खटल्यांमध्ये एकत्रित 130 वर्षांची शिक्षा त्याला सुनावण्यात आल्याने तो 1994 पासून इरवाडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे। दरम्यान तब्बल 33 वर्षांनंतर धुळे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातील बनावट धनादेश घोटाळ्याचा निकाल लागल्याने राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असलेला हा खटला अखेर मार्गी लागल्याने सर्वसामान्यांच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे। या केसमध्ये भास्कर वाघ केसमध्ये स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून कामकाज बघतो। भास्कर वाघाने 1990 साली 15 कोटीचा अपहार केल्याचे केस उघडकीस आले। त्यावेळेला सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वर आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर संबंधित लोकांवर जवळजवळ 30 ते 35 खटले दाखल झाले। आतापर्यंत कोर्टामध्ये 28 खटल्यांचा निकाल लागलेला आहे आणि जवळजवळ 30 ते 35 आरोपींना सक्तवसुलीची शिक्षा झाली। भास्कर वाघाला स्पेशली जवळजवळ सर्व गुन्ह्यांमध्ये वेगळे कोर्टाने धरल्यामुळे 129 वर्षाची शिक्षा आतापर्यंत झाली आणि जवळजवळ 38 लाखाचा दंड त्याने भरलेला नाही। आणि संपूर्ण आरोपींचा जर विचार केला तर आतापर्यंत जवळजवळ 50 लाखाच्या जवळपास आरोपींनी दंडाची रक्कम भरलेली आहे कोर्टाने। आता अद्याप 4 खटले प्रलंबित आहेत। त्याच्यामध्ये आता लवकरच 991 म्हणून जो खटला आहे तो 991चा खटला पुढच्या महिन्यापासून कदाचित मेहरबान कोर्ट त्याची सुनावणी करेल आणि उरलेल्या 4 खटल्यांचा या वर्षभरात निपटारा होण्याची अपेक्षित आहे। कोर्ट खूप चांगलं मिळालेलं आहे, आता त्याची न्यायालयाने बी मनावर धरलेलं आहे, त्यामुळे लवकरच निकाली होतील अशी अपेक्षा।